राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाल्याचं कळतंय। राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झालेत। खरं तर आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि कदाचित त्यांना शुभेच्छा देण्यासाठीच राज ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाल्याचं कळतंय। हे दोन्ही ठाकरे बंधू गेल्या काही दिवसांपासून एकत्र येत असल्याचं दिसतंय। भेटीगाठी त्यांच्या होत आहेत आणि त्यानुसार आज मातोश्रीकडे राज ठाकरे रवाना झालेत। उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आहे। राज्यभरातून कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत। मातोश्रीवरतीच ते शुभेच्छा स्वीकारतायत आणि अशामध्ये आता त्यांचे बंधू राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी जाणार आहेत। मातोश्रीवरती जाणार आहेत। उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार आहेत आणि त्यांना शुभेच्छा देणार असल्याचं कळतंय। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, सविस्तर अपडेट। नक्कीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त खरं तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीला येऊन आज त्यांना शुभेच्छा देणार असल्याचं कळतंय। अवघ्या काही वेळामध्येच राज ठाकरे आहेत ते मातोश्रीवर येऊन ह्या शुभेच्छा देतील। मात्र गेल्या काही दिवसापासून मराठीच्या मुद्द्यावर खरं तर हे दोघे बंधू आहेत ते एकत्र आलेले पाहायला मिळाले होते, कारण की 19 वर्षानंतर परंतु हे दोघं बंधू एका व्यासपीठावर देखील आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आज वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मातोश्रीवर स्वतः राज ठाकरे येत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत। त्यामुळे कुठेतरी आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र राहत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की युतीच्या देखील आहेत त्या चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र या युतीच्या चर्चांवर जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय नाही अशा देखील नंतरून बातम्या आल्या होत्या आणि त्यानंतरून आता पुन्हा एकदा राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी म्हणजे वाढदिवसानिमित्त येत असल्यामुळे पुन्हा या युतीच्या चर्चा देखील आहेत त्या समोर येताना पाहायला मिळत आहेत। अर्थातच गणेश, दोन्हीकडून सकारात्मक प्रतिसाद आपल्याला दिसतोय। आता राज ठाकरे निघालेत मातोश्रीकडे। मात्र या भेटीमध्ये फक्त शुभेच्छाच दिल्या जातील की इतरही राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे? नक्कीच आज वाढदिवसानिमित्त खरं तर या शुभेच्छा आहेत त्या दिल्या जातील आणि त्याच नंतरून दोघांमध्ये चर्चा देखील होऊ शकते। मात्र आज राजकीय चर्चा होईल की नाही हे सध्या तरी सांगता येत नाही। मात्र ज्या पद्धतीने वाढदिवसानिमित्त आहे ते बरेच कार्यकर्ते आहेत ते देखील मातोश्रीवर आलेले आहेत। त्याचबरोबर आता राज ठाकरे देखील येते, त्यानंतर मनसेचे काही नेते देखील येत आहेत का हे देखील गरजेचं आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये देखील आहेत ते सोबत असल्याचं पाहायला मिळतं। दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील काही कार्यक्रमांमध्ये एकत्र येणार असल्याचं देखील कळतं। त्यामुळे आगामी काळातल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामुळे ह्या दोन्ही बंधू एकत्र येऊन सामोरं जात आहेत का यावर खरं तर प्रश्नचिन्ह अद्यापही उपस्थित केला जातोय। त्यामुळे कुठेतरी जवळकी या दोघांची वाढते हेच त्यातून सिद्ध होताना दिसून येते। त्यामुळे हे दोन्ही बंधू सोबत राहतील अशा देखील आता चर्चा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी या गाठीभेटी आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या पाहायला मिळतात। अर्थात गाठीभेटी तर वाढल्यात गणेश, मात्र आता सध्या जर मातोश्रीकडे राज ठाकरे जात आहेत तर ते एकटे आहेत की सहकुटुंब ते मातोश्रीकडे जाताना दिसत आहेत? कारण की जर कौटुंबिक दृष्टिकोनाने आपण याला बघितलं तर सहकुटुंब जाऊन ते शुभेच्छा देऊ शकतात। नक्कीच आता शिवतीर्थावरून राज ठाकरे स्वतः एकटे निघालेले सध्या तरी गाडीतून दिसत होते। मात्र त्यांच्याबरोबर आणखी गाडीत कोणी आहे का ते आता मातोश्रीवर आल्यावरच त्यामध्ये चित्र आहे ते स्पष्ट होईल। त्यामुळे राज ठाकरेंबरोबर त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे किंवा पत्नी ह्या देखील येत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की 19 वर्षानंतर खरं तर राज ठाकरे देखील ज्यावेळेस हा मेळावा होता त्यानंतरून शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सहकुटुंब खरं तर गेलं होतं आणि त्यानंतरून आता वाढदिवसानिमित्त हे सहकुटुंब मातोश्रीवर येते का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण की 19 वर्षांमध्ये खरं तर या काही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाच्या वेळेस हे दोन्ही बंधू आहेत ते एकत्र आले होते। मात्र एकमेकांच्या घरी जाणं देखील आहे ते टाळण्यात आलं होतं। जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते त्यावेळेस एकदा फक्त राज ठाकरे आहे त्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले होते, नाहीतर मातोश्रीवर देखील आहेत ते गेल्या काही वर्षांपासून खरं तर राज ठाकरे आले नव्हते आणि आता राज ठाकरे हे मातोश्रीवर येतात। त्यामुळे कुठेतरी एक आनंदाचं वातावरण देखील आहे ते पाहायला मिळतंय, कारण की हा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त खरं तर हे दोघं एकत्र येतात। त्यामुळे आणि मातोश्रीवर हे एकत्र येणं हे तेवढंच कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा एक प्रयत्न आहे का हे देखील आगामी काळामध्ये आपल्याला दिसून येईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।